मध्ये इथं तुम्हाला बघा छापील किंमत माहिती असणं गरजेचं आहे. बाळांनो व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता पहिल्यांदा छापील किंमत म्हणजे काय, त्यानंतर सूट म्हणजे काय, वस्तूची खरेदी किंमत म्हणजे काय, वस्तूची विक्री किंमत म्हणजे काय, ह्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. आता एक कपड्याचा दुकानदार आहे, कापड दुकानदार आहे. हा, तर त्या कापड दुकानदारानं वस्तूवरती सूट दिलेलं त्या बोर्डावरती लिहिलेलं असतं. दुकानाच्या आतमध्ये जायच्या अगोदर तुम्हाला तिथं लिहिलेलं असतं 25% सूट आहे, 50% सूट आहे, 75% सूट आहे, एका वस्तूवर एक वस्तू मोफत आहे. या पद्धतीनं सगळं कापडाच्या दुकानदाराच्या त्या पाठीवरती लिहिलेलं असतं. आपण लगेच दुकानामध्ये जातो. दुकान तर हायफाय असतं, काचेचं ग्लास असतात, कामगार असतात, वरती लाइटिंग असतं, भरपूर काय काय गोष्टी असतात. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तो कापडाचा दुकानदार फायद्यामध्ये वस्तू कापड ते विकणार आहे की तोट्यामध्ये वस्तू विकणार आहे? फक्त सांगा, फायदा की तोटा, तेवढी कमेंट करा. फायदा की तोटा, पण तिची कमेंट करा. फायद्यामध्ये ती वस्तू विकणार आहे की तोट्यामध्ये? हा, आवाज येतोय माझा सर्वांना? ओके. हा, फायद्यामध्ये, व्हेरी गुड, फायद्यामध्ये विकणार आहे हे तर सगळ्यांना माहित आहे. बघा, 3 पद्धतीच्या बाळांनो किमती असतात. 3 पद्धतीच्या किमती. कुठल्या 3 पद्धतीच्या? ज्या वेळेला दुकानदार एखादी वस्तू खरेदी करतो, तो स्वतः खरेदी करतो, त्या खरेदी किंमत तो कधीही लावत नाही. तर त्या कपड्यावरती, उदाहरणार्थ जीन्सची पॅन्ट असू द्या, टी शर्ट असू द्या, लहान बाळांची कपडे असू द्या, त्याच्यावरती तो किंमत काय करतोय? छापतोय. लक्षात घ्या, त्याच्यावरती किंमत काय करतोय? छापतोय. त्या छापलेल्या किमतीला प्रिंटेड व्हॅल्यू किंवा काय म्हणायचं? छापील किंमत. वस्तूच्या मूळ किमतीला छापील किंमत असे म्हणतात. म्हणजे कुठल्या किमतीला? जो तो छापतोय, मूळ किंमत नव्हे. कुठलं? जो तो छापतोय. कोण छापतोय? दुकानदार छापतोय. त्या किमतीला कसली किंमत म्हणायची? छापील किंमत म्हणायची. सगळ्यांनी जर लक्ष द्या व्यवस्थित. पहिल्यांदा काय सांगितलं मी तुम्हाला? बघा, सगळे व्यवस्थित लक्ष द्या. की पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला? की छापील किंमत. वस्तू ही काय करणार आहे? दुकानदार खरेदी करणार आहे. या खरेदी केलेल्या किमतीवरती जर त्याला डिस्काउंट द्यायचा ठरवला, व्यवस्थित लक्ष द्या, खरेदी किंमत केली 100 रुपये आणि त्याच्यावरती डिस्काउंट दिला 10% आणि ती वस्तू विकली 90 रुपयाला, दुकानदाराला त्याच दिवशी दुकान बंद करावं लागेल. सगळ्यांच्या लक्षात आलं? कारण का? लॉसच लॉस होणार आहे. त्यामुळं पहिली किंमत आहे खरेदी किंमत. म्हणजे कपड्याचा दुकानदार ती वस्तू खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर त्या वस्तूवरती आपली स्वतःची किंमत छापतो. याला म्हणायचं छापील किंमत. सगळ्यांच्या लक्षात आलं? मग या छापील किमतीवरती तो डिस्काउंट देतो. म्हणजे काय देतो? सूट देतो. कायमचं एक विधान लक्षात ठेवायचं. कोणतं विधान लक्षात ठेवायचं? छापील किमतीवरती दुकानदार काय देतोय? सूट देतोय. खरेदी किमतीवरती सूट देत नाही. कुठल्या किमतीवरती? छापील किमतीवरती दुकानदार सूट देतोय. लक्षात घ्या. बघा, इथं सूत्र दिलेलं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, कुठल्याही सूत्राचा आपण वापर करायचा नाही. आपण कन्सेप्ट आपली क्लिअर असली पाहिजे. आता सूत्राचा वापर न करता इथं तुम्ही म्हणाल की सर सूत्र दिले, फक्त सूत्रामध्ये मला एवढंच समजावून सांगायचं आहे. बघा, की सूट ही छापील किमतीवर आधारित असते. परत एकदा सांगतोय, सूट, कायमचं वाक्य लक्षात ठेवा, ही नेहमी, सूट ही नेहमी, कायमचं डोक्यात वाक्य ठेवायचं, छापील छापील किमतीवरती छापील किमतीवरती काढली जाते. हे विधान IMP म्हणायचं आणि स्क्रीनवरचं विधान. हे सूत्र अजिबात लिहू नका. फक्त ही गोष्ट महत्वाचं आहे, सूत्र याच्यासाठी दिलं कारण इथं बघा छापील किंमत दिलंय, इथं बघा छापील किंमत दिलंय. मला एवढंच सांगायचं आहे की सूट ही नेहमी कुठल्या किमतीवरती काढली जाते? छापील किमतीवरती. मस्तपैकी वहीमध्ये IMP म्हणायचं आणि वाक्य लिहून घ्या. लिहा बाळांनो.
लिहिलं सगळ्यांनी? लिहिलं सगळ्यांनी? तूट ही नेहमी छापील, मी सांगतोय ना, तूट ही नेहमी छापील किमतीवरती काढावायची असते. सगळ्यांच्या लक्षात आलं? बघा आता कालचं जरा मी तुमची प्रॅक्टिस घेतोय. व्हेरी गुड व्हेरी गुड. कालची तुमची जरा मी प्रॅक्टिस घेतोय. हा बघा आता काल झालेल्या उदाहरणामध्ये बघा लक्षात घ्या, काल झालेल्या जरा उदाहरणामध्ये बघूया. काल झालेल्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला पहिला प्रकार शिकवला समचलन. कायम डोक्यात ठेवायचं. कुठलं चलन? समचलन. आणि या समचलनाचा सगळा वापर, या समचलनाचा सगळा वापर आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा. कसा करायचा हे उदाहरणामध्ये बघूया, फक्त लक्ष द्यायचं. आता बघा समचलनामध्ये काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, समचलनामध्ये x छेद y बरोबर k. k म्हणजे काय? गुणोत्तर. स्थिरांक म्हणायचं. जो काय स्थिरांक असतो, जे काही गुणोत्तर येतं ते स्थिर असतं, k ला म्हणायचं स्थिरांक. आता समजा x छेद y चं गुणोत्तर जर 2/3 आलं, हा जो 2/3 हा अपूर्णांक आहे, यालाच म्हणायचं स्थिरांक. हा स्थिर असतो म्हणजे समचलनामध्ये गुणोत्तर किंवा भागाकार स्थिर असतं. हे सगळ्यांच्या लक्षात ठेवायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं का? या समचलनाच्या ह्या पहिल्या अस्त्राचा वापर आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. सगळ्यांच्या लक्षात आलं का? स्क्रीन मोठी करा. बघा पहिले आपण काय करणार आहे? या अस्त्राचा वापर करणार आहे. आता काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता मगाशी म्हटलं, जी वस्तू खरेदी करतो ती खरेदी केलेली किंमत दुकानदार कधी टाकत नाही. वस्तू काय करतो? छापतो. म्हणजे काय आहे ती? छापील किंमत आहे. वस्तू विकतो म्हणजे कसली किंमत आहे? विक्री किंमत आहे. उदाहरणामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतोय. आता बघा पुढची गोष्ट, कमिशन. ही गोष्ट बघा सगळेजण, कमिशन. कमिशन याचा अर्थ काय? आता बघा व्यवस्थित लक्षात घ्या. कमिशन याचा अर्थ काय? एखादी वस्तू, काही वस्तू किंवा जमीन, बघा लक्ष द्या, काही वस्तू किंवा जमीन विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीकडून विकतो, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून विकतो. जमीन विकायचं आहे किंवा एखादी वस्तू विकायचं आहे, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून विकतो. आणि त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? एजंट किंवा दलाल म्हणतो. आणि त्या एजंट किंवा दलाला जे काही रुपये देतो, कशाबद्दल देतो? माझी वस्तू विकली म्हणून. आता बघा राम एक आहे, व्यवस्थित लक्षात आहे बरं का. राम आहे, राम. राम एक व्यक्ती आहे आणि रामला काय करायचं आहे? आपली गाडी टू व्हीलर विकायची. कुठली गाडी विकायची आहे? एक टू व्हीलर गाडी विकायची आहे. ह्या रामला टू व्हीलर गाडी विकायची आहे, बरोबर. रामला टू व्हीलर गाडी विकायची आहे. आणि राम कुणाला विकणार आहे? राम विकणार आहे श्यामला. बघा श्यामला ही गाडी विकणार आहे. आणि याचं जे मधलं जे कोण आहे, राम आणि श्यामच्या मध्ये एकटा आहे, त्याचं नाव आहे रमेश. कुणाच्या मार्फत विकणार आहे? राम रमेशच्या मार्फत विकणार आहे. मग समजा ही टू व्हीलर काय आहे? ही टू व्हीलर आहे 50,000 रुपयांची आणि ती कुणाला विकणार आहे? श्यामला. तर राम हा रमेशच्या मार्फत विकणार आहे, त्यामुळे रमेशला राम 50,000 रुपयाच्या बदलात, टू व्हीलर विकल्याच्या बदलात जे काही रुपये देतो, समजा इथं काय दिला? एक 5,000 रुपये ह्याला दिला. का 5,000 रुपये दिला? कारण रमेशनं टू व्हीलर विकायसाठी मदत केला. तर याला रमेशला काय म्हणायचं? दलाल म्हणायचं, कमिशन एजंट म्हणायचं. आणि कुणाला विकतोय तो? श्यामला विकतोय. म्हणजे रामला टू व्हीलरला 50,000 रुपयाची टू व्हीलर कुणाला विकणार आहे? श्यामला विकणार आहे. मग ही विकल्याबद्दल ह्याला जे पैसे मिळणार आहेत 5,000 रुपये, ते काय म्हणायचं? कमिशन म्हणायचं. आणि रमेशला म्हणायचं कमिशन एजंट, ब्रोकर किंवा दलाल म्हणायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं का? एवढंच फक्त लक्षात ठेवा. कमिशन कुणाला दिलं जातं? जी व्यक्ती वस्तू विकायला मदत करते, ज्याच्या मार्फत विकलं जातं, त्याला म्हणायचं कमिशन एजंट. आता बघा आपल्याला माहित आहे, जागा आपण घेतो, देतो. जो कोण जागा घ्यायला द्यायला मधला कोण जो मदत करतो, त्याला काय म्हणायचं? कमिशन एजंट. आणि त्याला जे रुपये दिले जातात त्याला काय म्हणायचं? कमिशन. ओके. बघा आता पुढे, आता रिबेट. रिबेट म्हणजे काय? तर रिबेट म्हणजे शासनानं दिलेली सूट. लक्षात ठेवा, रिबेट म्हणजे काय? शासनानं दिलेली सूट म्हणजे रिबेट. बघा
रिबेट खादी ग्रामोद्योग ही खादी कपड्यावर जी सूट देतो त्या सुटीला रिबेट असं म्हणतात. म्हणजे शासनाची सूट थोडक्यात लक्षात घ्या. रिबेट हे रिबेट म्हणजे काय? खादी ग्रामोद्योग हे खादी कपड्यावर जी सूट देतो म्हणजे शासनाची जी सूट मिळते त्याला काय म्हणायचं? रिबेट. म्हणजे रिबेट म्हणजे काय? रिबेट आणि सूट वेगवेगळे अर्थ नाहीत, एकच अर्थ आहे, एकच शब्द आहे तो, फक्त त्याचे काय अर्थ वेगळे आहेत. ज्यावेळी शासनाची सूट असते त्याला रिबेट म्हणायचं, आणि ज्यावेळेला सूट म्हणतो त्यावेळेला सूट कपड्याचा दुकानदार खाजगी वगैरे जो देतो त्याला काय म्हणायचं? सूट म्हणायचं. बघा इथं सरळ दिलंय बघा, रिबेट आणि सूट या समान आहेत. विशिष्ट अटीनुसार शासन किंवा संस्था खादी कपड्याच्या खरेदीवर सूट देतो म्हणून या सूटला काय म्हणतात? रिबेट म्हणतात. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, खाजगी दुकानदार जे देतात ती सूट देतात आणि शासन जे देतं त्याला रिबेट म्हणायचं थोडक्यात. अगदी व्हेरी गुड. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर मला काय करा? थंब दाखवा. सगळ्यांना समजत असेल तर मला थंब दाखवा. पुढे जाऊया. हो समजतंय सगळ्यांना. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान. बघा लक्ष द्या आता. बघा आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता एक एक उदाहरणं घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा मी तुम्हाला उदाहरण सोडवायच्या, बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला उदाहरण सोडवायच्या तीनच पद्धती सांगितल्या. पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या, दुसऱ्यांदा राईट सोल्युशन करा कुठल्याही सूत्राचा वापर न करता, आणि तिसरी गोष्ट एक्झॅक्ट आन्सर काढायचा. बघा आता प्रश्न व्यवस्थित वाचायचा. बघा लक्ष द्या. प्रश्न मी वाचतोय. छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिरायकास गिरायकास आहे बरं का, इथं गिरायकास विकली, त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा छापील किमतीवरती खूप उदाहरण मोठं आहे. पर्याय दिले 1500, 1400, 1550 रुपये, 1600 रुपये, असं सगळं दिले. नेमकं काय करायचं? बघा व्यवस्थित लक्ष द्या. छापील किमतीवर 13% सूट देऊन समजत नाही. ठीक आहे, मी समजावून सांगतो. पहिल्यांदा उदाहरण बघा, नाही समजलं की परत एकदा समजावून सांगतो. लक्षात घ्या. बघा छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिरायकास विकली, त्या वस्तूची छापील किंमत किती? आता काय सांगितलंय? आपल्याला काय सांगितलं तर छापील किंमत आपल्याला काढायची. बघा बरं आता इथं 13% सूट, व्यवस्थित लक्ष द्या. 13% सूट. आता पहिल्यांदा सूट पहिल्यांदा समजून घेऊया. मला उत्तरच नको आहे, पहिल्यांदा मी समजावून सांगतो मग बाळांनो आन्सर द्या. बघा 13% सूट याचा अर्थ 100 रुपये किमतीची वस्तू 13% सूट. 100 रुपये हा कायमच आपण काय करायचा? 100 रुपये ही मानायची. 100 रुपये किमतीची वस्तू 13% सूट म्हणजे काय? किती रुपयाला विकायला पाहिजे? 100 रुपयाची वस्तू 13% सूट होईल. बघा 100 वजा 13 सूट गेली. 10तून इथं 3 गेले, राहिले 7. इथं किती गेले? 10चा हातचा गेला म्हणजे इथं शिल्लक राहिले किती? 9. 9तून 1 गेले 8. म्हणजे 100ची वस्तू विकली किती रुपयाला? 87 रुपयाला. 100 रुपये ही काय झाली? छापील किंमत झाली. आणि ही काय कसली किंमत झाली? विक्री किंमत झाली. बघा लक्ष द्या. 13% सूट देऊन, 13% सूटचा अर्थ काय? 13% सूटचा अर्थ काय? 100 रुपये छापील किंमत असलेली वस्तू विकली कितीला? 87 रुपये. सगळ्यांच्या लक्षात आलं? अशी वस्तू दुकानदाराने किती रुपयास विकली? 1392 रुपयाला. विक्रीच्या खाली विक्री घ्या. किती रुपयाला विकली? 1392. 1392 रुपयाला विकली, तर त्याची छापील किंमत किती असेल? एक्स. परत एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं बघा. बघा लक्ष द्या व्यवस्थित. बघा 13% सूट होती. पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. अंडरस्टँडिंग क्वेश्चन. छापील किमतीवर मी तुम्हाला पहिल्यांदा बोलतोय की शेकडा सूट काढताना ही नेहमी छापील किमतीवरती काढायची आहे.
13% सूट आहे, 13% सूट. याचा अर्थ 100 रुपये छापील किमतीची वस्तू किती रुपयाला विकणार आहे तुम्ही? 87 रुपयाला. म्हणजे ही झाली छापील किंमत आणि ही झाली तुमची कसली किंमत? विक्री किंमत. विक्रीच्या खाली विक्री घेऊया. विक्री अशी वस्तू किती रुपयाला विकल्या? 1392 ला. कुठल्या प्रमाणामध्ये? 13%च्या प्रमाणामध्ये. तर तुमची छापील किंमत किती असणार आहे? 100 रुपये असणार आहे. कसलं चलन आहे? 100 ची वस्तू 87 रुपयाला विकेल तर त्याच प्रमाणात, म्हणजे कसलं चलन आहे? मगाशी सांगितलं अस्त्र नंबर 1 वापरायचा आहे. कसलं चलन आहे? समचलन आहे. समचलनामध्ये काय स्थिर असतं? गुणोत्तर स्थिर असतं. काय स्थिर असतं समचलनामध्ये? सांगा बरं, समचलनामध्ये काय स्थिर असतं? कमेंट सांगा मला, समचलनामध्ये काय स्थिर असतं? हा, समचलनामध्ये काय स्थिर असतं? काय स्थिर असतं? समचलन आहे. पुढं काय स्थिर? गुणोत्तर स्थिर असतं. व्हेरी गुड. मल्टिपल गुणाकार नव्हे, गुणोत्तर स्थिर असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा, मला कुणाची किंमत काढायची आहे? एक्स ची. कशाची? एक्स ची. आता बघा, एक्स छेद 1392 गुणोत्तर स्थिर आहे. हे जर आपण, कुठला हात आहे हा? डावा. डावीकडून उजवीकडे घेत असेल तर वरचं सुद्धा घ्या. बरोबर 100 छेद किती आलं? 87. सगळ्यांच्या लक्षात आलं का? एक्स छेद 1392 बरोबर 100 छेद 87. एक्स बरोबर 100. हा इथं भागाकार होता, इकडे जाताना गुणाकार झाला. 1392 छेद किती आले? 87. छेद किती आले? 87. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे? भाग लावायचा आहे. वरती किती संख्या आहे? आता भाग लावताना डोकं लावायचं व्यवस्थित. 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13 आणि 2 15. म्हणजे त्या संख्येला कितीनं भाग जाणार आहे? 3 न भाग जाणार आहे. बघूया 3 न भाग लावून बघा. आणि 8 आणि 7 15. 3 ची कसोटी काय आहे? 3 ची कसोटी काय आहे? जर संख्येतील अंकांच्या बेरजेला जर का 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13 आणि 2 15. 100% भाग जातोय. 8 आणि 7 15, 3 न भाग जातोय. घालूया 3 न. तर 87 का घेतलंय? हो का? हा, 87 का घेतलंय? 100 ची वस्तू 13% सूट म्हणजे किती आलं बाळ उत्तर? 87. म्हणून 87 घेतलंय. सगळ्यांच्या लक्षात आलं का? 13% सूट आहे. मग टक्के याचा अर्थ काय? 100. 100 ची वस्तू किती रुपयाला विकली? 87 रुपयाला विकली. कारण 13 रुपये सूट दिली. 13 रुपये म्हणजे काय? 13%. कारण 100 रुपये ही वस्तू आपण काय धरले? छापील किंमत धरले. लक्षात आलं? ओके, व्हेरी गुड. आता बघा, 87 भाग लावतोय. 3 दुने 6, 3च्या पाड्यात संख्या म्हणून राहिले 2. 3 9 27. लक्षात आलं का? 3 दुनी 6, शिल्लक राहिले किती? 2. 27 झाले. 3 9 27. बघा इथं 3 चोक 12, शिल्लक राहिला 1. 19 झाले. 3 संग 18, शिल्लक राहिला 1. 3 चोक 12. सगळ्यांच्या लक्षात आलं का? बघा परत एकदा. 3 दुने 6, शिल्लक राहिले किती? 2. 8 मधून किती गेले? 3 दुने 6, 8 मधून 6 गेले, 2 राहिले. आणि 3 9 27 झालं. 3 9 27. परत पुढं 3 चोक 12, शिल्लक राहिली किती? 1. तयार संख्या झाली 19. 3 6 18, शिल्लक राहिला 1. 3 चोक 12. सगळ्यांना समजलं का? हा भागाकार समजला का सगळ्यांना? आता बघा, 29 ही संख्या कसली संख्या बाळांनो? मूळ संख्या आहे. 29 ही संख्या कसली आहे? मूळ संख्या. एक्स का घेतलं? एक्स आपल्याला किंमत माहित नाही ना बाळांनो. छापील किंमत माहित आहे का तिथं? छापील किंमत माहित आहे का? माहित नव्हती. त्यामुळे एक्स घेतला. एक्स म्हणून घेतला. तेच सांगतोय. एक्स का? व्हेरी गुड. बघा आता पुढं. आता 29 न 464 ला आपल्याला भाग लावायचा आहे. बघूया. 29 ला बघा, 29 न भाग लावायचा आहे. कितीला? 464 ला लावूया. 464 भागिले 29. 29 एक्के 29. काय 29 एक्के 29? 29 एक्के, कारण 29 दुने 58. 29 एक्के 29. शिल्लक राहिले किती? 6 मधून 9 गेले, जात नाही. 16 तून 9 गेले, किती शिल्लक राहिले? 7. 16 तून 9 गेले, 9 7. इथे किती राहिले? 4 मधून इथं हातचा गेला, 3 मधून 2 गेले, 1. आणि पुढची संख्या किती आली? 4 आली. म्हणजे संख्या किती झाली? 174.
आता 174 बघा, जरा 9चा पाडा 29चा पाडा ह्यासाठी एक लक्षात ठेवायचं, आज गोष्ट डोक्यात ठेवायची, 30 पर्यंतचे पाडे सगळ्यांना पाठच पाहिजे. हा बघा, 29, 9 एक्के 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक्क 54. 54 म्हणजे एकक स्थानी किती आलं? 4 आलं. बघा, 29 गुणिले जर मी 6 केले तर उत्तर किती येतंय? बघा, 29 गुणिले जर मी 6 केले तर उत्तर किती येतंय? 6 9 54, हातचे आले 5, 6 दुनी 12, 12 ने 5 किती झाले? 17, 174. 29 गुणिले जर 6 केला असा तर उत्तर आलं 174. म्हणून 29 6 174. 0 0 0, कारण 17 होतं, फक्त 4 उतरून घेतलेलं. उत्तर किती आलं? 29 एक्के 29 आणि 29 16 464 आणि 16 गुणिले 100 बरोबर झाले किती? 1600 रुपये. फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन येणं महत्वाचं आहे. कसं आलं त्या सगळ्या गोष्टी परत एकदा समजावून सांगतो. जे स्क्रीनवरती दिसतंय ते सगळं लिहून घ्या पटकन. हा ओके. परत सांगणार आहे, परत सांगणार आहे. ओके, आता आवाज येतोय का? व्हेरी गुड. बघा परत एकदा. आता बघा, छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास एका दुकानदाराने गिरायकास विकली, त्या वस्तूची छापील किंमत किती? आता बघा, व्यवस्थित लक्ष द्या. परत एकदा, ज्यांना काय समजलं नाही परत एकदा व्यवस्थित लक्ष द्या. पहिली गोष्ट 13%. टक्केचा अर्थ काय बघा? टक्केचा अर्थ काय? 100. 100 रुपयाची वस्तू 13% सूट दिली. बघा, म्हणजे छापील किंमत 100 रुपये असताना सूट देऊन ती वस्तू किती रुपयाला विकली? 87 रुपयाला. का 87 आले? परत एकदा सांगतोय, 100 रुपयामध्ये 13% सूट दिली म्हणजे 13 रुपये सूट दिली, म्हणजे ती वस्तू विकली कितीला? 87 ला. मग 100च का घेतले? कारण इथे काय दिलं होतं? टक्के दिलं होतं. सगळ्यांच्या लक्षात आलं का? म्हणून आपण 100 घेतलं. आता अशी वस्तू विकली 87 रुपयाला, बरोबर आहे? मग ती वस्तू किती रुपयास विकल्या? इथं दुसऱ्या वेळेला 1392 रुपयाला विकल्या. विक्रीच्या खाली विक्रील्या 1392 रुपयाला विकल्या. आणि वस्तूची छापील किंमत आपल्याला माहिती आहे का? नाही. ती काय म्हणायची? एक्स. सगळ्यांच्या लक्षात आलं? व्हेरी गुड. काय म्हणायचे? एक्स. आता बघा, हे कसलं आहे? मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलेलं. काय सुरुवातीला सांगितलेलं? सगळं अस्त्र याच्यामध्ये समचलनाचं वापरायचं आहे. समचलनामध्ये काय स्थिर असतो? गुणोत्तर स्थिर असतं. म्हणजे याचं काय येणार आहे? एक्स छेद 1392
हे जर या पद्धतीनं घेतलं, कुठल्या पद्धतीनं, डावीकडून उजवीकडे घेतलं, तर हे सुद्धा डावीकडून समोरचं पद उजवीकडे घ्या, कारण गुणोत्तर आपलं स्थिर असतं. 100 छेद किती आले 87. एक्स बरोबर पुढच्या स्टेपला करतोय 1392. इथं भागाकार आहे, तिकडे जाताना बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकाराचा गुणाकार झाला. 100 गुणिले 1392 छेद किती आले 87. आता मी सांगितलं, तुम्हाला काय सांगितलं, ज्या वेळेला 3 ची कसोटी काय आहे, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. बघा इथं 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13 आणि 2 15, 15 ला 3 ने भाग जातोय म्हणजे वरती 3 ने भाग जातोय. 87 ला 8 आणि 7 15, 3 ने भाग जातोय 15 ला, म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जाईल. बघा 3 दुने 6, शिल्लक राहिले 2, 27 झाले. 3 9 27. परत 3 चोक 12, शिल्लक राहिला 1, 19 झाले. परत 3 6 18, शिल्लक राहिला 1, 12 झाले. 3 चोक 12 किती झाले 464. आता 29 न मगाशी आपण भाग लावलेला आहे, 29 भागायचा आहे, कशाला भागायचा आहे 464 ला. बघा 29 एक्के 29, शिल्लक राहिले 16 तून 9 गेले 7 राहिले, हातचा 3 मधून 2 गेला 1 राहिला, पुढची संख्या उतरून घेतली 4 आणि 29 6 174, शिल्लक राहिला 0 0 0, म्हणजे 29 एक्के 29, 29 किती 1 आणि 6, 29 16 464 आलं. भागाकार इथं केलेला आहे आणि 29 चा पाडापाठ असेल तर अतिउत्तम. परत 100 गुणिले 16 इथं राहिलं, 100 गुणिले 16 राहिले, म्हणजे छापील किंमत किती आली 1600. आता बघा तुम्ही, छापील किंमत जास्त असणार आहे, 13% सूट दिली, म्हणजे कितीला विकली वस्तू ती 1392 ला. आता सर्वांना समजलं असेल तर मला काय करायचंय, थंब द्यायचा आहे. समजलं का? 6200 येणार नाही, 6200 येणार नाही. लक्षात येते का? व्यवस्थित, अगदी व्यवस्थित. हा ओके समजतंय. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान. बघा आता तुम्हाला मी ह्याचा पडताळा दाखवतो. हा सगळ्यांनी उदाहरण लिहून घेतलंय का? मगाशी वेळ दिला होता, लिहून घेतलंय. ओके, आता बघा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, खरंच काय या 1600 वरती 13% सूट दिल्यानंतर 1392 येतं? बघूया, उत्तर किती आलंय आपलं 1600 आले. हा सगळेजण लिहून घेतलात. आता आपण पडताळा बघणार आहोत. हा बघायचा नाही पडताळा, फक्त तुमच्या माहितीसाठी. बघा, लक्ष द्या. आता बघा 1600 रुपये काय आली आपली छापील किंमत आली. व्यवस्थित लक्ष द्या. 1600 रुपये आपली छापील किंमत आली बाळांनो, बरोबर आहे. 1600 वरती किती टक्के सूट दिल्या छापील किमतीवरती? 13%. काढूया 13% याचा अर्थ काय? 13/100. लक्षात ठेवा, टक्के बरोबर शेकडा बरोबर छेद 100, या तिन्ही गोष्टीचा अर्थ एकच आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का? टक्के, कुठले टक्के? शेकडा. टक्के म्हणजे शेकडा, आणि शेकडा बरोबर छेद 100. किती टक्के होते? 13, म्हणजे छेद 100 झाले. 13/100 काढूया. आता या 2 शून्या गेल्या, या 2 शून्या गेल्या, कारण गुणाकार भागाकार आहे. व खालच्या 2 शून्या, वरच्या 2 शून्या राहिले किती? 16 गुणिले 13 करूया. आता सूट एवढी आहे त्या 13 एक्के 13, 13चा पाडा म्हणा. 13 एक्के 13, 13 दुनी 26, 13 त्रिके 39, 13 चोक 52, 13 पाचे 65, 13 6 13 गुणिले 6 78, 78 हातच्याले 7, 13 एक्के 13, 13 आणि 7 किती झाले? 20, 208 रुपये सूट झाली. बरोबर आहे का? कितीतून सूट झाली? छापील किमतीवरती, म्हणजे 1600 वजा 208 रुपये सूट झाली. किती रुपये शिल्लक राहिले बघा? इथं हातचा गेला, इथं राहिले 5, इथं झाले 10, इथं झाले 10, हातचा गेला म्हणून इथं झाले 9, 10 तून 8 गेले 2, 9/9, 5 मधून 2 गेले 3, आणि इथं 1. 1392 ला. बघा बरं आपलं उत्तर. छापील किमतीवरती 1600 वरती किती टक्के सूट दिली? 13% सूट दिली. उत्तर किती आलं? 1392. उत्तर किती आलं? 1392. याला म्हणायचा पडताळा. फक्त तुमच्या माहितीसाठी असा पडताळा करायची गरज नाही. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर थंब द्या. आणि एकदा बघा स्क्रीनवरती, म्हणजे लक्षात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची, पर्सेंटेज म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे छेद 100. ओके.
व्हेरी गुड. समजले सगळ्यांना? व्हेरी गुड. सगळ्यांच्या लक्षात आलं? कुठल्या सूत्राचा वापर केलाय का? नाही. कशाचा वापर केला याच्यामध्ये? समचलन. कशाचा वापर केला बाळांनो? समचलन. सूत्राचा कोणताही वापर करायचा नाही. याची जर सूत्र पाठ करायला गेली तर 4 सूत्र शेवटपर्यंत आपल्याला पाठ करावी लागणार आहेत. त्यामुळे सूत्र वापरायचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, शेकडा सूट ही नेहमी छापील किमतीवरतीच काढावी. जर ती सरकारी सूट असेल तर त्या सरकारी सुटीला काय शब्द आहे? सरकारी सुटीला शब्द काय सांगा बरं? खादी ग्रामोद्योगची जी सूट आहे त्याला शब्द काय? कोण कमेंट मध्ये सांगते बघूया. हा सांगा, पटदिशी सांगा. सरकारी जी सूट असते खादी ग्रामोद्योगची त्या सुटीला कोणता शब्द आहे? मगाशी बोललोय तुम्हाला, रिबेट. व्हेरी गुड. यस, रिबेट. कोणता शब्द आहे? रिबेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रिबेट शब्द आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. चला नेक्स्ट बघा पुढचं उदाहरण. किती सोपं आहे बघा, लक्ष द्यायचं. हा, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलंय, हा तुम्हाला सोडवा येत असेल तर सोडवायचं. तुम्हाला मी सांगितलंय, काय सांगितलंय? पहिली गोष्ट अंडरस्टँडिंग क्वेश्चन, प्रश्न समजून घ्या. दुसऱ्यांदा काय करायचं? जो प्रश्न समजून घेतलाय त्याचं राईट सोल्युशन करायचं. आणि तिसरं एक्झॅक्ट आन्सर. हा, प्रश्न सोडवता येत असेल तर सोडवायचं. प्रश्न वाचतोय मी बघा. एक वस्तू शेकडा 25% सूट देऊन विक्री केली असता 4,500 रुपये मिळतात, तर वस्तूची छापील किंमत किती? सांगा, सोडवा. आपल्याला 1 मिनिट एनएमएमएस साठी माहिती असू द्या. एनएमएमएस साठी 1 मिनिटाचा वेळ आहे आणि स्कॉलरशिप साठी 72 सेकंदाचा, म्हणजे 1 मिनिट आणि वरती 12 सेकंद वेळ येणार आहे. ही गोष्ट डोक्यात ठेवा. त्या पद्धतीने आपलं स्पीड पाहिजे. काय सांगितलंय? एक वस्तू शेकडा 25% सूट देऊन विक्री केली असता 4,500 रुपये मिळतात. विक्री करून 4,500 मिळतात, तर वस्तूची छापील किंमत किती? बेस लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या. छापील किमतीवरती सूट काढायचं आहे. 25% याचा अर्थ काय? हा, ओके, 6,000 डायरेक्ट उत्तर आलंय. बर, ठीक आहे, बघूया आपण, सोडूया. पर्याय क्रमांक 1 आहे 5,000, पर्याय क्रमांक 2 आहे 5,500, 3 आहे 6,000, 4 आहे 7,000. हा, सोडवा सोडवा. 6,000 सोडवा. 6,000. राणे 6,000, सैराज 6,000, गायत्री 6,000, हा, अफरान 6,000, 6,000. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सूत्र वापरताय का? मला कमेंट मध्ये सांगा. सूत्र वापरताय का? आपलं टेक्निक समचलनाचं वापरताय? कशाचं वापरताय? 600 नाही रे, 6,000. हा, 600 येणार का बघा. व्यवस्थित लक्ष द्या. सोडवणार तर आहोत आपण. ओके, हा, आता लक्ष द्या, लक्ष द्या. सूत्र वापरताय का? हा, लक्ष द्या आता. बस, आता लक्ष द्या. पहिलं काय सांगितलंय? फर्स्टली अंडरस्टँडिंग क्वेश्चन, प्रश्न समजून घ्या. काय प्रश्नामध्ये सांगितलंय बाळांनो? बघा, 25% सूट. हिरा अकॅडमीचं आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे, अजिबात सूत्राचा वापर करायचा नाही, वेगळ्या पद्धतीने सोडवायचं. बघा, 25% सूट. 25% सूट याचा अर्थ काय बाळांनो? छापील किंमत. बघा, छापील किंमत 25% सूट. आणि इतर विक्री किंमत किती असणार आहे? छापील किंमत 100 रुपये असताना 100 रुपयेच म्हणायची. टक्के म्हणजे किती रुपयाला? 25 रुपये सूट, म्हणजे किती रुपयाला वस्तू विकणार आहे? 75 रुपयाला. 100 ची वस्तू 75 ला विकणार आहे. अशी वस्तू विकल्या कितीला? 4,500 रुपयाला विकल्या. छापील किंमत किती रुपये असणार आहे? X असणार आहे. आपल्याला किंमत माहिती आहे का नाही? छापील किती असणार आहे? X असणार आहे. आता बघा, गुणोत्तर स्थिर आहे. समचलनाचं उदाहरण आहे. X छेद 4,500 बरोबर हा असा घेतला गुणोत्तर. छापील किंमत पहिल्यांदा घेतली, नंतर विक्री किंमत घेतली. वरची सुद्धा पहिल्यांदा छापील किंमत घ्या, मग विक्री किंमत घ्या. कुठून? डावीकडून उजवीकडे घ्या. जसं खालचं घेतलंय तसंच वरचं घ्या. X वरती का घेतला? X ची व्हॅल्यू पाहिजे. X बरोबर 100 गुणिले 4,500 भागिले किती आले? 75. का गुणिले झाले? कारण इथं भागाकार आहे. बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाताना गुणाकार होणार आहे. आता बघा,
एकक स्थानी 5 आहे म्हणजे 100% किती भाग जातोय 5 न. बघा भाग लावूया, जरा दुसरा पेन वापरतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 5 एके 5, शिल्लक राहिले 2, 5 5 25. परत 5 दुने 10, शून्याशी 0. पेयर्स कंप्लीट करायचे, खाली भाग लावला लगेच वरती भाग लावला. परत परत 15चा पाढा सगळ्यांना पाठ पाहिजेत. मी आज अभ्यास देतोय तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत. 15 एके 15, 15 त्रिक 45 आणि वरच्या 2 शून्य आहेत तशा. बरोबर किती राहील आपलं 20 गुणिले 300 वरती राहिलं. छेदाच्या ठिकाणी काय राहिलं का, छेदाच्या ठिकाणी 1 राहिला. 1 लिहिला न लिहिला चालू शकतोय. पहिल्यांदा शून्य काउंटिंग करा. शून्य किती आहेत बघा, 1 2 3 शून्य आहे तशा लिहा. 1 2 आणि 3 शून्य आणि बेत्रिक किती 6. म्हणजे छापील किंमत बाळांनो किती आली त्याची 6000 रुपये. सगळेजण लिहून घ्या. परत एकदा समजावून सांगतो. हा 75 काय घेतले बघा, 25% सूट होती. बरोबर आहे, 25% काय होती सूट होती. मग 25% जर सूट असेल तर 100 ची वस्तू 25 वजा झाले तर कितीला बाळ विकणार आहे 75 ला विकणार आहे. त्यामुळं 75 ला देते. हा सोडून घ्या, सोडवा स्क्रीनवरचं भागाकार व्यवस्थित, खाली भाग लावला लगेच वरती भाग लावला. परत एकदा समजावून सांगतो. नाही काहींचे प्रॉब्लेम आहेत, सांगूया आपण समजावून एकदा. हा हळूहळू आपलं फास्ट लेक्चर होईल. हा जसं समजेल तसं तुम्हाला एकदा समजू दे. हा बेसिक कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या की तुम्हाला आपण पुढं खूप छान पद्धतीने सांगू. समजून घ्या, लिहून घ्या. आता लक्षात घ्या, परत एकदा आपण क्लिअर करतोय. का क्लिअर करतोय, बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. समजून घ्या आता. हा बघा बाळांनो, बघा काय दिलंय. पहिल्यांदा उदाहरणामध्ये 25% सूट दिल्या. टक्के म्हणजे काय सांगितलंय 100. छापील किंमत बघा बाळांनो, छापील किंमत आणि कसली किंमत आहे विक्री किंमत. कसली विक्री किंमत सूट देऊन. किती टक्के सूट दिल्या 25%. टक्के म्हणजे काय 100. 100 रुपयाची वस्तू जर असेल 25% सूट दिली, विकली किती रुपयाला 75 रुपयाला. का 75, 100 वजा 25. परत अशी वस्तू विकल्या कितीला, उदाहरण समजून घेताना एक वस्तू शेकडा 25% सूट देऊन विक्री केली असता 4500, म्हणजे विक्री किंमत किती झाली तिची 4500. विक्रीच्या खाली विक्रीला 4500. छापील किंमत माहित नाही, ती छापील किंमत काय म्हणायची एक्स. सगळ्यांच्या लक्षात आलं. आता बघा कसलं चलन आहे समचलन आहे. का समचलन आहे, जर छापील किमतीमध्ये आणि विक्री किमतीमध्ये जर 25%चा ज्या प्रमाणात छापील किंमत आहे त्याच प्रमाणात विक्री आहे, ज्या प्रमाणात छापील किंमत आहे त्याच प्रमाणात विक्री किंमत असणार आहे. कारण का समचलनाचं उदाहरण आहे. एखादी राशी वाढते, एखादी राशी कमी होते, तशीच एखादी राशी वाढते, एखादी राशी कमी होते. वाढली तर वाढणार आहे, कमी झाली तर कमी होणार आहे. असं चलन असेल तर त्याला समचलन म्हणायचं. लक्षात आलं. आता बघा एक्स छेद 4500, एक्स वरती घेतला कारण एक्स ची किंमत काढायची आहे. आता हे जर या पद्धतीने घेतलं तर वरचा रेशो सुद्धा त्या पद्धतीने घ्या. बरोबर किती झाले 100 छेद किती झाले 75. एक्स बरोबर 100 छेद 75 आणि गुणिले झाले 4500. का गुणिले झाले, कारण या बाजूला भागाकार होता. भाग लावायचा आपल्याला. आता 25चा पाढा सुद्धा म्हणू शकताय. एकदम 25चा पाढा ज्याला समजतोय बघा, 25 त्रिक 75, 25 चौक 100. 25 न देखील भाग लावू शकताय. परत 3 एके 3, 3 एके 3 राहिला 1. पुढची संख्या 5, 15 झाली. 3 5 15, 0 0. आता बघा 2 शून्य पहिल्यांदा आहे तशा आणि 15 चौक 60, म्हणजे उत्तर किती आलं 6000. सगळ्यांना समजलं असेल तर थंब दाखवा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. बघा 6000. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. समजतंय का, व्हेरी गुड. स्लो घेऊया पहिल्यांदा, हा समजू दे सर्वांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया का. हा 5चा पाढा म्हणा 25चा म्हणा चालू शकतोय.
बघा आता एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे, वेगळा असा वेगळा नाहीये, फक्त काय कमिशनचा प्रश्न आहे. हा व्यवस्थित लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या, मग आपण सोल्युशन काय करायचं ते बघूया आणि नंतर काय करायचं एक्झॅक्ट आन्सर. तीनच पद्धतीत जायचंय, पद्धत बदलायची नाही. बघा लक्षात घ्या, एका शेतकऱ्याने 25,000 रुपये किमतीचा माल अडत्या मार्फत, आता बघा अडत्या म्हणजे काय, अडत्या म्हणजे ह्याला काय म्हणायचं मधला, कमिशन एजंट, अडती, कमिशन ब्रोकर, ह्या सगळ्या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे मधला. अडत्या म्हणजे काय मधला. अडत्या मार्फत विकला, त्याला 3%, हे कशामध्ये दिले 3%, लक्षात ठेवा. टक्के म्हणजे काय 100, 3% अडत द्यावी लागली. अडत याचा अर्थ काय बाळांनो कमिशन, अडत याचा अर्थ काय कमिशन द्यावी लागली, तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळाली. बघा अडत्या मार्फत, कमिशन एजंट मार्फत त्यानं माल विकलाय, त्याला 3% रुपये द्यावे लागतात, तर शेतकऱ्याच्या हातात किती रुपये मिळाले असा प्रश्न आहे. सगळ्यांना प्रश्न पहिल्यांदा समजला का. एका शेतकऱ्याने 25,000 रुपये किमतीचा माल अडत्या मार्फत विकला, त्याला 3% अडत द्यावी लागली, तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळाली. अडत्या मार्फत म्हणजे हा कमिशन एजंट झाला, त्याला अडत म्हणजे कमिशन द्यावे लागले. आता कमिशन कुठल्या रुपयावरती द्यावी लागली 25,000. बघा लक्ष द्या, 25,000 किती टक्के, टक्के म्हणजे काय मी तुम्हाला मगाशी बोललोय शेकडा बरोबर छेद 100 बरोबर पर्सेंटेज, याचा तिन्हीचा अर्थ एकच आहे. मग आता 3% म्हणजे किती, 3 छेद किती झाले 100, हा शून्य हा शून्य, या दोन शून्य, किती रुपये 300, 3 15, हातच्याले 1, 3 दुनी 6 किती 750 रुपये द्यावे लागले. किती रुपये द्यावे लागले 750. मात्र प्रश्न काय विचारलाय, तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळाली. मग मला सांगा, शेतकऱ्याच्या हातात काढायचं आहे, तुम्हाला अडत विचारलेली नाही, तुम्हाला कमिशन किती विचारलेलं नाही. आता बघा 25,000 रुपये शेतकऱ्याचा माल विकला, त्याला अडत द्यावी लागली 750 रुपये. शून्यातून शून्य गेला, शून्य राहिला, शून्यातून जात नाही, हातचा घेतला इथून, इथं राहिले 4, इथं झाले 10, 10चा पुढे गेला, इथं झाले 10, इथं शिल्लक राहिले 9. हातचे पहिल्यांदा कंप्लीट करा, वजाबाकी येता 8 हात येते सगळ्यांना. 10तून 5 गेले, शिल्लक राहिले 5, 9तून 7 गेले 2, आणि 4 दोन्हीशी 2, 24,250 रुपये वाले सगळेजण बरोबर. 24,250 रुपये कुणाच्या हातात पडतील, कुणाच्या शेतकऱ्याच्या हातात. 750 रुपये पुन्हा कमिशन म्हणजे काय, ठीक आहे सांगतो. कमिशन म्हणजे काय बघा, कमिशन, मिशन नव्हे, कमिशन म्हणजे काय बघा. आता बघा परत एकदा सांगतोय, इथं आहे राम, इथं आहे श्याम, बरोबर आहे. किंवा ह्या उदाहरणामध्येच बघूया बाळांनो, लक्ष द्या, ह्या उदाहरणामध्येच बघूया, दुसरं नको बघायला. बघा आता बघा, इथं 25 होतं, लक्षात घ्या. इथं पहिल्यांदा काय शेतकरी आहे, हा शेतकरी आहे, हा शेतकरी आहे. ह्या शेतकऱ्याचा माल विकायचा होता कुणाच्या, अडत्या म्हणजे कोण, हा कमिशन एजंट असतो. आडती म्हणजे कोण, कमिशन एजंट असतो, एजंट. हा, आणि कमिशन एजंटच्या मार्फत काय केला, जो शेतकऱ्याचा माल आहे, जो काय भाजीपाला आहे, किंवा कमिशन एजंटच्या मार्फत कुणाला विकला, गिरायकास कुठल्या तरी विकला, बरोबर आहे. ह्या गिरायकास विकला, गिरायकास विकला, हा गिरायकास विकला असं लक्षात ठेवा. कुणाच्या मार्फत विकला, कमिशन एजंट मध्ये होता, जो कोण आडत्या येतो. मग शेतकऱ्याचा माल विकल्याबद्दल कुणाला विकलाय, गिरायकाला विकलाय, पण मध्ये कोण होता, कमिशन एजंटच्या मार्फत. मग जे काय ह्याला रुपये मिळणार आहेत कमिशन एजंटला, त्याला म्हणायचं बाळांनो कमिशन, आणि जो कोण व्यक्तीला मिळणार आहे त्या व्यक्तीला म्हणायचं कमिशन एजंट. सगळ्यांच्या लक्षात आलं का, सगळे क्लिअर झाला का, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं असेल तर थंब दाखवा. लक्षात आलं का, आडती म्हणजे मध्यस्थी, कुणाला विकायचा होता, शेतकऱ्यामार्फत गिराईक, नाही शेतकरी विकणार आहे गिरायकला, कुणाच्या मार्फत, आडत्या मार्फत. आडती म्हणजे कोण, कमिशन एजंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. बघा समजलं का, स्क्रीनवरच लिहून घेतलं का, लिहा, एक 15 सेकंद देतोय.
पुढचं एक उदाहरण घेऊया. हा, लक्ष द्या. बघा, हा इथं पण खूप छान पद्धतीचं उदाहरण आहे. हा, जमिनीचा व्यवहार सर्वांना माहित आहे. हा, सगळ्यांना माहित आहे जमिनीचा व्यवहार. हा, लक्षात घ्या. फर्स्टली पहिल्यांदा व्यवस्थित काय करायचं आहे, उदाहरण समजून घ्यायचं. नंतर काय करायचं आहे, राईट सोल्युशन करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक्झॅक्ट आन्सर. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. मग आजचं उदाहरण आपलं रेकॉर्ड होतंय. हा, समजून घ्या. बरं, ह्या ठिकाणी ज्यांना समजलं नाही परत एकदा इथं समजून घ्या. दुसरं उदाहरण सिमिलर आहे, समजून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, ज्याला समजलं नाही त्यांनी ह्याच्यामध्ये समजून घ्या. बाळांनो, लक्ष द्या. बघा, शामरावानी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत, हा दलाल जो आहे त्याला काय म्हणायचं, कमिशन एजंट, विकत घेतला. या व्यवहारात दलाली शेकडा 3% दिली. दलाली म्हणजे काय, कमिशन दिलं 3%. तर दलालाला किती दलाली दिली, दलालाला म्हणजे जो कमिशन एजंट होता त्याला किती रुपये दिले, किती कमिशन दिले. बघा बाळांनो, शामरावानी 3 लाख, मी मध्ये सांगितलं भूखंड विकला, पुन्हा जर दुसऱ्या गिरायकाला विकलाय, मात्र कुणाच्या मार्फत विकलाय, दलाला मार्फत. दलाल म्हणजे काय, कमिशन एजंट. जे रुपये त्याला दिलं जाते त्याला काय म्हणायचं, कमिशन. आता बघा, 3,50,000 रुपये होते, 3,50,000 रुपये होते. किती टक्के दिले कमिशन, 3%. 3%चा अर्थ काय, 3/100. का 3/100, कारण परत एकदा सांगतोय, शेकडा, पर्सेंटेज बरोबर छेद 100, या तिन्हीचा अर्थ काय बाळांनो, एकसारखा आहे. आता बघा, 3,50,000 शून्य वगैरे मोजायच्या बरोबर आहेत काय. बघा, हा एक शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 3 0 0, 3 0 0, 3 5 15, हाताला 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. यांचा गुणाकार केलाय. गुणाकार समजत नसेल अनेकदा गुणाकार सांगतो. 3,500 गुणिले काय केलं, 3 केलं, 3 0 0, 3 0 0, 3 5 15, हाताला 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. किती आलं उत्तर, 10,500. प्रश्नाकडे बघा, दलालाला किती दलाली मिळाली, 10,500. पहिला ऑप्शन बरोबर आहे. सगळ्यांना समजलं असेल तर थंब दाखवा, समजलं असेल तर थंब दाखवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. दलालीच काढायची होती. हा, 2-3 वाक्य महत्वाचे आहेत, फक्त लिहून घ्या. एवढा परत एकदा सांगतो तुम्हाला. बघा, सूट आणि कमिशन मध्ये जी सूट काढली जाते, विधान लक्षात ठेवा, जी सूट काढली जाते ती सूट ही नेहमी छापील किमतीवरती काढायचं. जी दलाली दिली जाते, ज्या गोष्टी विकल्या जातात त्याच्यावरती दलाली दिली जाते. आणि सगळ्यात मेन महत्वाचं याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे की सगळं आपलं पहिलं अस्त्र वापरायचं आहे समचलनाचं, कोणत्याही सूत्राचा वापर करायचा नाही. 25% सूट याचा अर्थ काय, 100ची वस्तू 75ला दिली. 10% सूट याचा अर्थ 100ची वस्तू 90 रुपयाला विकली. 20% सूट याचा अर्थ 100ची वस्तू 80 रुपयाला विकली. या पद्धतीने समजून घ्यायचं. सगळ्यांच्या लक्षात आलं का, क्लिअर झालं का. हा, इथं किती मिळालं कमिशन, 10,500 रुपये. कुणाला मिळालं, दलालाला. सगळ्यांच्या लक्षात आलं, व्हेरी गुड. समचलनाचाच हे करायचं. आता या पद्धतीची जी उदाहरणं आहेत सूट आणि कमिशन वरती आपल्या पुस्तकामध्ये असतील. पुस्तक आपण घ्या, इयत्ता 8वी स्कॉलरशिपची पुस्तकं घ्या, नवनीतचं घ्या, सराव संच घ्या, आणि सूट कमिशन रिबेटची अजून आपण त्याची सरावाची उदाहरणं घेणार आहे. आणि या सूट कमिशन रिबेटची जेवढी उदाहरणं आहेत तेवढी सगळी उदाहरणं काय करा, तुम्ही समजून घ्या. परत एकदा सांगतोय, सूट कमिशन रिबेटची उदाहरणं कोणत्या ह्याच्यात बसतात, समचलनात बसतात. दलाली मात्र डायरेक्ट आपण कशावरती काढतो, जे वस्तू विकल्या किंवा खरेदी केल्या त्या किमतीवरती डायरेक्ट दलाली काढायची. सगळ्यांच्या लक्षात आलं, क्लिअर झाला. आजच्या क्लासमध्ये सर्वांना समजलं असेल तर थंब दाखवा. व्हेरी गुड. बघा, आजच्या अभ्यासामध्ये जर तुमच्या लक्षात असेल, कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे. 1 ते 30 पर्यंतचे सुट्टे आपल्याला सुट्टीचा भरपूर वापर करा. 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठच पाहिजे. 1 ते 20 पर्यंतचे घन पाठच पाहिजे. आणि 1 ते
30 पर्यंतचे वर्ग माहितीच पाहिजे. या गोष्टी आपल्याला सरावानं येणार आहेत. या सुट्टीतला खूप छान पद्धतीचा वापर करा. व्हेरी गुड. आज एवढंच आपण बघूया. जास्त लोड नको घ्यायला. हळूहळू आपण काय करूया, पुढे जाऊया. आज बस झाला क्लास आपला. ओके ओके, सर्वांना गुड नाईट. ओके. पाठ आहे असेल तर अतिउत्तम. अजून सराव करा त्या गोष्टीचा.